मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मौजे आंधळे येथे, तालुका पलूस, जिल्हा सांगली. इथं 15 एप्रिलला एक भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान भरते. बघूया मैदानाचं स्वरूप कसं आहे, फाटीचा पल्ला वगैरे, लांबी रुंदी सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आणि बक्षिसाचं स्वरूप कसं आहे. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा मैदान कशानिमित्त भरवलं जाते ते सांगा. श्री नाथदेव यात्रेनिमित्त मौजे आंधळी, तालुका पलूस, जिल्हा सांगली या ठिकाणी एक आदत एक बैल हे मैदान श्री नाथदेव यात्रा कमिटी यांच्यातर्फे भरवण्यात आलेले आहे. दिनांक 15/4/2026 रोजी हे मैदान घेण्यात येणार आहे. आता किती दिवसाची परंपरा आहे तुमची? हे आता आमचं दुसरं पर्व आहे. आता प्रत्येक वर्षी हे चालूच राहणार आहे. नाथदेव यात्रेनिमित्त हे दुसरं पर्व आहे. पुढील पर्वानंतर थोडी व्याप्ती वाढवण्यात येईल थोडी. बरं, आता बक्षिसाचं स्वरूप कसं आहे? बक्षिसाचं स्वरूप प्रथम क्रमांकाचं बक्षीस 51,000 रुपये व मानाच्या ढाली आहेत. द्वितीय क्रमांक 41,000 रुपये व मानाच्या ढाली. तृतीय क्रमांक 31,000 रुपये व मानाच्या ढाली. चतुर्थ क्रमांक 21,000 रुपये व मानाच्या ढाली आहेत. पंचम क्रमांक 15,000 रुपये व मानाच्या ढाली आहेत. सहावा क्रमांक 11,000 रुपये व मानाच्या ढाली. आणि सातवा क्रमांक हा 7,000 रुपये व मानाच्या ढाली आहेत. आता क्वार्टर फायनल वगैरे मेगा फायनल आहे का? क्वार्टर फायनल किंवा मेगा फायनल नाही, ह्या वर्षी घेण्यात आलेलं नाही. आता काय होतं माहिती आहे का, बरीच बैलगाडा मालकांचं ही अडचण आहे की ज्यावेळेस पुढं जातात निकालात, त्यावेळेस निकालाला अडचणी भरपूर येते त्या. कारण काय होतं, पब्लिक ऐकत नाही. कारण काय होतं, आता 3 अँगल असते ते कॅमेऱ्याचं, की बाबा सुट्टीचं असेल किंवा इकडचा राईटचा असेल, इकडचा लेफ्टचा असेल, पण तरी निकाल पब्लिकमुळे कुठेतरी निकालालाही होते. तर पब्लिकचा काय बंदोबस्त केलाय? पब्लिकला दोन्ही साईडनं बॅरिकेड असणार आहे आणि बॅरिकेडच्या बाहेरच पब्लिक असणार आहे. ह्या साईडला आणि ह्या साईडला एक फाटी आपली सिरियस ट्राय. आता फाटीचा लांबी रुंदी आणि पुढचा पल्ला किंवा पाठीमागे सुट्टीला थांबण्याचं कसं आहे सगळं सांगा. फाटीचं टोटल अंतर 600 फूट आहे आणि दोन्ही फाटीच्या मधील अंतर 14 फुटांना आपण फाटी टाकलेले आहेत. मध्ये बरोबर 12.5 फूट अंतर आहे आणि खाली उभा राहण्यासाठी एक 7 गट जायला मापाचं ठेवलेलं आहे आम्ही जागा खाली. आणि पुढे जवळजवळ 400 ते 500-600 फूट अंतर आहे उभा राहायला. आता फाटीत दगड गोटे वगैरे असलं का आहे का? दगडदोट नाहीत एवढे, काही ठिकाणी आहे पण ते जरा आम्ही आता इथनं पुढे अजून काम राहिले शिल्लक जरा ते काढून घेणार आहे. बरं, हे झालं सगळं. आता बक्षीस सांगितली त्यांनी किंवा पल्ला सांगितला किंवा काय सांगितलं. आता कुठं साईडला विहीर किंवा एखादा कॅनॉल वगैरे असली काही अडचण आहे का? नाही, विहीर काय साईड नाही, टोटल सगळं मोकळं आहे. कॅनॉलचा काही विशेष नाही इकडे. डाम 2 आहेत पण तिथं आम्ही आता ती बॅरिकेड आणि तिथं 2 टॉल्या लावणार आहे साईडला 2. बाकी काही नाही अडचण. मग मित्रांनो, त्यांनी स्पष्ट सांगितलं की जिथं जिथं अडचण आहे तिथं बंदोबस्त केला जाईल. आता पुढं भरपूर हे आहे, रोटर वगैरे मारणार आहे का पुढे? हो, रोटर मारणार की मारला या तरी पण अजून रोटर मारणार आहे नंतर. पुढं कोण अजून काय बोलणार आहेत कमिटी? 12 तारखेपासून ऑनलाईन नोंद चालू होणार आहे, तरी जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून सहभाग घ्यावा. आता काय होतं माहित आहे का, ज्यावेळेस अटीतटीचा निकाल होतो आणि सामना होतो, गटाला सामना होतो, त्यावेळेस काय निर्णय घेणार आहे? कमिटीचा निर्णय अंतिम राहील आणि आम्ही जे समालोचक आमचे समालोचक विजय यादव, झेंडा पंच आणि अखिल महाराष्ट्र बैलगाड्याच्या नियमानुसार निर्णय देण्यात येईल. 15 तारखेला श्री नाथदेव केसरी मैदान आंधळी गावामध्ये संपन्न होत आहे. तर आज ह्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष बबन पाटील, उपाध्यक्ष शरद जाधव, खजिनदार रमेश दादा
सचिव अर्जुन माने आणि यात्रा कमिटीतील सर्व सदस्य मंडळ आज ह्या बैलगाडी मैदानासाठी मागील 4 दिवसापासून सर्वजण अहोरात्र प्रयत्न करत आहेत आणि मैदान चांगल्या प्रकारे झालेलं आहे. मैदान हे पारदर्शी होणार आहे आणि मी महाराष्ट्रातील बैलगाडी आणि बैलगाडी चालकांना सांगू इच्छितो की मैदान चांगलं आहे, जास्तीत जास्त त्यांनी लाभ घ्यावा आणि मैदान हे पारदर्शी होणार आहे आणि सूर्यास्ताच्या आधी फायनल हा होणार. आता सकाळी किती वाजता मैदान चालू करणार आहे तुम्ही? सकाळी 9च्या सुमारास, सकाळी 9ला चालू करायचं आहे मैदान पाठी. आता त्यांनी तर सांगितलंय की सूर्याच्या उजेडासहित फायनल होणार आहे. सकाळी बरं, आता काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आता बैलगाडी मालक नोंद करते त्यावेळेस कधी कधी गाड्या जास्त नोंद होत नाहीत त्या, तर गाड्या किती जरी नोंद झाल्या तरी बक्षिसात वगैरे काय बदल होणार का? नाही बदल नियमाप्रमाणेच होणार असेल. कारण काय होतं, बैलगाडा मालकांची हीच अडचण असते की गाड्या कमी झाल्या तर चिठ्ठीत बक्षिसाची ही भेटते, पाकिट भेटतं, पण त्यात कुठेतरी कमी. कारण बरीच बैलगाडा मालक अशी मला बोलले आहेत की हे पण विचारत जावं. असं काय नाही, आमची वैयक्तिक बक्षी आहेत ते त्यांना असं पाकिट खुलं करून देण्यात येईल. तसे काय पाकिट बंद दिसतील त्यांना मोजून देण्यात येईल. मित्रांनो, खरं आहे बरं का, त्यांनी हे पैसे कमवायसाठी मैदान घेतलेलं नाही. कारण काय होतं, गावाचं मैदान आहे आणि त्यांचं दुसरं पर्व आहे ना, त्यामुळे अजून त्यांना मैदान जोरवर्षी घ्यायचे आहेत. त्यामुळे अशीच मैदान चालू राहणार आहेत. तर तुम्हाला विचारत होता एक प्रश्न, काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस गावकरी मैदान घेत असते त्यावेळेस आजूबाजूच्या गावचे असतील किंवा आपल्या भागातले असतील बरेच पब्लिक येते आणि कुठंतरी काय होतं, काहीतरी दुसऱ्या गोष्टी घडण्याची दाट शक्यता असते. तर त्यासाठी काय काय गोष्टी तुम्ही हे केलेत की बाबा आम्ही ह्या गोष्टी हे केलेत की कुठली अडचण येऊ नये, कुठली वाद वगैरे कुठलं काय होणार? कोणत्याही अडचणी येणार नाही त्या. बैलगाडी पळवत असताना तसा काही धोका निर्माण झाला तर त्यासाठी आम्ही अँब्युलन्सची सोय केलेली आहे आणि त्या प्रकारे आम्ही बंदोबस्त केलेला आहे. पोलीस स्टेशनचा बंदोबस्त आपण मागवलेला आहे. शिवाय 200 ते 250 लोकांची आपली टीम आहे. ती टोटली गाड्या सुटल्यानंतर टोटली साईडच्या दोन्ही बाजूला उभं राहिले जाणार. त्यामुळे कुठलीही दुखापत होणार नाही किंवा दंगा होणार नाही याची काळजी घेतली जाणार. आता परमिशन वगैरे काढलेली आहे का? हो, परमिशन काढूनच आहे. प्रांत कार्यालयामध्ये सर्व प्रोसेस आम्ही केलेली आहे. परमिशन घेतल्याशिवाय आम्ही मैदान करणार नाही. बरं, बैलगाडा मालकांना काय आता आव्हान करत चाललं की बाबा या गोष्टी पाळा, मैदानात या सकाळी या पारी लवकर आणि या सगळ्या गोष्टी पाळा म्हणजे मैदान आमचं चांगल्यारीत्या होईल? बैलगाडी चालक मालक सर्वांना आव्हान आम्ही करतो की श्री नाथदेव यात्रा कमिटी 30, 35, 40 वर्षापूर्वीची जुनी यात्रा कमिटी आहे. तरी सुरुवातीपासून बैलगाडी क्षेत्र ज्या टायमाला इकडं बैलगाड्या शर्यत होत होत्या, भागात कुठेही नव्हते, त्या टायमाला आंधीत होत होत्या आणि निकाली मैदान असते, कधीही वादविवाद झालेला नाही आणि बैलगाड्या संघटनेच्या नियमानुसार निकाल देण्यात येईल, कुठलीही अडचणी येणार नाही. आणि बरं, आता काय होतं माहिती आहे का, बरीच जण बैलगाडा मालक वेगवेगळ्या भागातून येतात. इकडून आता ह्या साईडनं इस्लामपूर भागातनं येते ती किंवा सातारा भागातनं येते ती किंवा खटाव भागातनं येते ती. मार्ग कसं येते? आता इस्लामपुरातनं येणार असतील किंवा सातारा किंवा खटाव? इस्लामपुरातून येणारं ताकारी, पलूस, सातारा रोड धरून शिरणा इथं मैदानावर येऊ शकते. खटाव इकडं आलं तर विटा, तसंच आळसण, वाजर आणि आंधळी इथं मैदानावर येऊ शकते. बलवडी मार्गे पण येऊ शकते. आता सातारा भागातून येणाऱ्या बैलगाडा मालकांना कुठला मार्ग? सातारा रोड म्हणजे जुना सातारा रोड त्यानं आलं तर हा रोड टचलाच इथं मैदान आहे. कडेपूर मार्गे असं आलं तर. आणि मित्रांनो, बैलांना बांधण्यासाठी जागा वगैरे भरपूर आहे, त्यामुळे काही अडचण नाही. बरं, पाण्याचा वगैरे बंदोबस्त केलाय का? पाण्याचा बंदोबस्त केलेला आहे. या ठिकाणी यात्रा कमिटीचे टँकरची व्यवस्था केली आहे. यात्रा कमिटीने प्यायच्या पाण्याची, जनावरांना पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. इथं कोणत्याही प्रकारची कोणत्याही गोष्टीची काही कमी नाही, कोणतीही कमतरता राहणार नाही. खाद्यपदार्थाचं स्टॉलसाठी मैदानाच्या पूर्व बाजूला जागा ठेवलेली आहे राखीव.
म्हणजे कुठंही कुठला स्टॉल मध्ये वगैरे कुठं लागू नये अशी व्यवस्था केली. जागा भरपूर असल्यामुळे एका साईडला खाद्यपदार्थाची सोय केलेली आहे स्टॉलची. तर मित्रांनो मैदान चांगलं आणि पारदर्शक होणार आहे. त्यामुळे सर्व गाडी मालकांनी या सुट्टी मेकर असतील किंवा बरीच लोक असते ती बघायची मंडळी असेल सगळ्यांनी सहकार्य करा. कारण काय होतं कुठंतरी आपल्या एका चुकीमुळं बैलगाडा मालक एवढा लांबून येत असतो आणि त्याच्या निकालाला अडचणी येत असते त्या किंवा पब्लिक ज्यावेळेस बैलाला हात वगैरे करत असतं त्यावेळेस त्याचा निकाल त्याला येत नसतो. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा आणि मैदानाचा लाभ घ्या. अजून कोण काय बोलणार आहे का, काय सांगणार आहे का? काय सांगायचं असेल तर सांगा, कोणाला काय इच्छा असली तर की बाबा या गोष्टी पाळा. मैदान हा. मैदान चांगल्या प्रकारे होणार आहे. पाणी बिणी ह्याच्यावर मारलं जाणार हा. आहे. त्यामुळे बैलगाडी चालक आणि मालकांनी हम्म. जास्त प्रमाणात नोंद करावी असं मी सांगू इच्छितो. आणि स्टॉल धारक असतील किंवा फळ विक्रेते असतील किंवा इकडे भरपूर मोठं ग्राउंड आहे आणि विक्रीसाठी भरपूर जागा आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात यावं. आंधळीचं हे दुसरं पर्व आहे. इथून पुढे सुद्धा पुढील वर्षी सुद्धा असंच मोठं तिसरं पर्व होणार आहे. तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी यावं असं मी संबोधित करतो. आणि आंधळी गावाला मोठी परंपरा आहे. मधल्या पडत्या काळात बंदीच्या काळात शर्यती बंद झाल्या, पण त्याच्या आधी सुद्धा आंधळीची नावाजलेली आणि गाजलेली अशी बैलजोडी आंधळी गावामध्ये होती. आणि इथून आता सुद्धा आंधळी गावामध्ये 10-12 बैलजोड्या चांगल्या प्रकारे पळत आहेत. हा आंधळीचा इतिहास आहे आणि चांगल्या प्रकारे आम्ही मैदान पार करू असंही सांगू इच्छितो. बरं, एक शेवटचा प्रश्न राहिला. आता काय होतं, ज्यावेळेस फायनलला अटीतटीच्या लढती होत्या त्यावेळेस बैलगाडा मालकांच्याही कधी कधी वादविवाद होण्याची शक्यता असते की बाबा माझा एक नंबर झालाय. तर त्याच दिवशी निकाल होणार का? कारण बऱ्याच मैदानात काय होतंय, मैदान आज झाले की उद्या बक्षीस वाटप होते. तर तसं झालं नाही पाहिजे. त्याच दिवशी निकाल आणि बक्षीस. त्याच दिवशी निकाल आणि त्याच दिवशी बक्षीस हे दोन्ही निकाल एकाच दिवशी घेण्यात येतील. सेमीला सामना झाला तरी संगमत करून निकाल देण्यात येणार. एक बैल मालकानं संगमत करायचं, निकाल देण्यात येणार. आणि गटालाही तीच, गटाला पण तीच. तर मित्रांनो मैदानाचा लाभ घ्या आणि आपण शुभेच्छा करूया सगळ्या त्यांच्या गावच्या मंडळीला की भरभरून सगळे बैलगाडा मालक प्रतिसाद करतील. धन्यवाद. मित्रांनो आता मुलाखत तर घेतली, पण ज्यांच्यामुळं हे मैदान चांगल्यारीत्या पार पडणार आहे आणि बैलगाडी मालकांचा लाभ होणार आहे, बक्षीस दातेत त्यांचं आभार मानले पाहिजे. कारण ते महत्वाचं आहे. कारण मेन बक्षीस आहे ते, त्यामुळं हे मैदान भरतं. तर त्यांचं कोण तुमचे गावकरी असतील की तुमच्या भागातली लोक असतील, तुम्ही म्हणला की आभार मानले पाहिजेत. कारण मेन ती गोष्ट आहे, त्यांनी आज बक्षीस अवेलेबल केली त्यामुळे मैदान चांगलं होणार आहे. गावातील सर्व दानशूर व्यक्तींचा आम्ही सुरुवातीला धन्यवाद मानतो. कारण त्यांनी स्वतःहून आमचं बक्षीस बैलगाडीसाठी घ्या अशी भावना व्यक्त केली. त्या सर्व देणगीधारकांचं आम्ही मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळे आज ही बैलगाडी शर्यत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. त्यांचे मनस्वी आभार. चालतंय मित्रांनो, आपण शुभेच्छा करूया की मैदान पारदर्शक आणि चांगल्या रीतीने होईल. आणि असं मी माझ्या चॅनल तर्फे शुभेच्छा करतो की भरपूर बैलगाडा मालक प्रतिसाद देतील. धन्यवाद.